विधानसभा निवडणुकांच्या निकालातून मागच्या 2 वर्षातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तर मिळाले। यातील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अर्थात खरी शिवसेना कोणाची। आता या विधानसभा निकालाने अनुत्तरित प्रश्नांचं कोडं सोडवल्याचं चित्र आहे। 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना एकनाथ शिंदेंच्या हाती आली। पक्ष आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर वारंवार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं खरी शिवसेना ही आपली असल्याचा दावा करण्यात आला। इतकंच नाही तर जनतेच्या कोर्टात खरी शिवसेना कुणाची याचा फैसला होईल म्हणत उद्धव ठाकरेंनी मतदानाआधी जनतेच्या कोर्टात न्याय मागितल्याचं बघायला मिळालं। त्या सर्वोच्च न्यायालयात म्हणजे आपल्या दरबारात मी न्याय मागण्यासाठी आलेलो आहे। काय केलं नाही या लोकांनी? माझा पक्ष म्हणजे आपला पक्ष तर चोरलाच। म्हणजे किती बेगुमानपणाने हे वागतायत। दिवसा ढवळ्या दरोडा घातला, आपला पक्ष चोरला, पक्षाचं नाव चोरलं, पक्षाचं चिन्ह चोरलं, अगदी शिवसेना प्रमुखांचा फोटो सुद्धा चोरला आणि म्हणे हे त्यांचे विचार घेऊन पुढे चाललेले। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढलेले आमदार शिंदेंसोबत गेल्यानं त्यांचा पराभव करण्याचा चंगच ठाकरेंनी बांधला। पण आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानं खरी शिवसेना कुणाची याचं उत्तर दिल्याचं बघायला मिळतंय। कारण शिंदेंच्या शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना 51 मतदारसंघात समोरासमोर लढले। यातील तब्बल 36 विधानसभा मतदारसंघात शिंदेंची शिवसेना ठाकरेंवर मात करताना दिसली, तर केवळ 15 मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झालाय। खरे तर निवडणूक आयोगाच्या आधीच खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची असल्याचं स्पष्ट झालं होतं। पण आता जनतेच्या कोर्टातही शिंदेंच्या बाजूने कौल मिळाल्याचं बघायला मिळतंय। मला असं वाटतं की या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे, किंवा एकनाथराव शिंदेजी ज्या शिवसेनेचे प्रमुख आहेत तीच शिवसेना ही आता या ठिकाणी हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आहे। त्याची लेजिटिमसी जी आहे ती आता एकनाथराव शिंदेजींकडे आलेली आहे। एकनाथ शिंदेंनी मोठ्या हिमतीनं बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या शिवसेनेचं शिवधनुष्य पेललं। हे करताना त्यांनी कधी थेट तर अप्रत्यक्षपणे बाळासाहेबांचे चिरंजीव असलेल्या उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं। दररोज ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या टीका आरोप याचा सामना करत आधी लोकसभा आणि नंतर विधानसभेतही शिंदेंची ठाकरेंपेक्षा सरसच कामगिरी राहिली। 1-2 अपवाद वगळता आता विधानसभेतही शिंदेंनी त्यांच्यासोबत आलेल्या बहुतेक सगळ्या आमदारांना विजयी करत आपली सेना खरी शिवसेना असल्याचं दाखवून दिलंय। लोकांनी ठरवलं आणि शिवसेना कोणाची तेही ठरवलं। लोकांनी ठरवलं, त्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टी त्या स्पष्ट झालेल्या आहेत। बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या आणि मला समाधान आहे की 2019ला 56 जागा आल्या होत्या आणि त्या 56 मला वाटतं आताही 56 जागा आल्या। खरे तर खऱ्या शिवसेनेचा निकाल हा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे। पण त्याआधीच महाराष्ट्राच्या जनतेनं शिंदेंच्या शिवसेनेला कौल देत खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचं स्पष्ट केलंय। आधी लोकसभा आणि आता विधानसभेतही शिंदेंच्या शिवसेनेनं केलेली दमदार कामगिरी लक्षवेधी अशीच म्हणावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।